मौजे पाचवड, तालुका मान आणि जिल्हा सातारा। हा सातारा म्हटलं की छत्रपती शिवाजी राजांचं समजा स्वराज्य डोळ्यासमोर उभा राहतं। खरं तर महाराष्ट्र अखंड हिंदुस्थानामध्ये हा महाराष्ट्रामध्ये हा साताराच आम्हाला का प्यारा वाटतो, याचं काय विशेष, असं काय वैशिष्ट्य? कारण सातारा म्हटलं की आमच्या छत्रपती शिवाजी राजांची असणारी वारसाची गादी आमचं दैवत छत्रपती उदयनराजे भोसले हे आमचं दैवतच आहे। सातारा म्हटलं की आमच्या फलटणचं निंबाळकरांचं घराणं म्हणजे माझ्या छत्रपती शिवाजी राजांची सासरवाडी। करत जरा लक्ष द्या बरं। सातारा म्हटलं की सईबाईंचा पुत्र युवराज छत्रपती संभाजी राजांचा आजोळ असणार हा फलटण। फलटणमधून आपण मानगड येतो। मान म्हटलं की आमचा हा महिमानगड, आमचा वर्धनगड, खाली आमचा तो संतोषगड, इथला तो मच्छिंद्रगड, इथला तो भैरवगड, इथला तो कमळगड, इथला तो दातेगड। तुम्ही जिथून ज्योत आणली तो अजिंक्य तारा, जिथं छत्रपती शिवाजी राजांनी आजारपणामध्ये आराम केला होता, आणि तो प्रतापगडी इथल्याच मातेचा। म्हणून की काय आम्हाला सातारा प्यारा वाटतो। पाठीमागे अफवा उठली होती, व्हॉट्सअपला युट्यूबला सुटलं होतं की साताऱ्याचा काही भाग काढणार आणि आम्ही अमुक जिल्ह्याला जोडणार। आम्हाला नको वाटलं, आमच्या जीवाची तळमळ झाली, तगमग तळमळ झाली का? अरे नकोय, कारण महाराष्ट्राच्या मातेमध्ये जे काय पेरलं, जे काय उगवलं ती साताऱ्याची भूमी आहे। या साताऱ्याची ओळख समजा हिंदुस्थानामध्ये या महाराष्ट्राच्या मातेमध्ये माझ्या छत्रपती शिवाजी राजांची भूमी म्हणून ओळखली जाते। महाराष्ट्राच्या कुठल्याही मातीचा कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, अरे एक शब्द काढला तरी ओळखतात, आयला वेणस सातारे दिसतंय बर का। हा आमचा कणकरपणा आहे, हा आमचा बाणेदारपणा आहे, जो सातारच्या मातीमध्ये आम्हाला मिळतो, म्हणून आम्हाला सातारा प्यारा वाटतो। बोला सलाम सातारा।